मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ चौथा घरभर प्रकाश। भरतपूर नावाचे गाव होते। त्या गावात केशवराव नावाचे एक शेतकरी होते। ते शेतात सतत राबत असत। त्यांना 2 मुले होती। एके दिवशी केशवरावांनी आपल्या मुलांना 2-2 रुपये दिले। मुलांना आनंद झाला। केशवराव म्हणाले, मुलांनो, या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का? घर भरून जाईल एवढी वस्तू कशी आणायची, तेही एवढ्याशा पैशात? मुलांना प्रश्न पडला। त्यांना काही सुचेना। ती एका दुकानात गेली। तेथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या। दोघांनी मिळून खूप विचार केला। त्यांना एक कल्पना सुचली। दोघांनी मिळून एक पणती विकत घेतली। मुले घरी आली। संध्याकाळ झाली। त्यांनी पणतीत तेल घातले, कापसाची वात केली, पणती लावून ठेवली। तेवढ्यात केशवराव आले। त्यांनी पाहिले, सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते। अरे वा, कमालच केलीत तुम्ही, केशवराव म्हणाले। मुले म्हणाली, बघा बाबा, आम्ही घर भरून जाणारी वस्तू आणली। खरेच घरभर प्रकाश पसरला होता। दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले। याचा केशवरावांना खूप आनंद झाला। त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले व शाबासकी दिली।